जसं की तुम्हाला माहिती आहे मी आलेली आहे गावाकडं, तर ते कशासाठी सांगते तुम्हाला. आम्ही इथं तिघी पण जण रेडी झाले होतो, म्हणजे माझ्या बहिणी पण आलेल्या आहेत आणि आज आहे माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न. तर लग्नासाठीच आलेलो आहोत आम्ही गावाला आणि आई-पप्पा ना आधीच आले होते, कारण ते आहेत नवरदेवाचे मामा-मामी. आणि आम्ही तिघे आलो होतो नंतर आणि घरातून यायला आम्हाला एवढा उशीर झाला होता ना, की पूर्ण लग्न लावायच्या टायमिंगला आम्ही आलो होतो आणि माही आले की डायरेक्ट झोपूनच गेली. मग इथं लग्न इथे लावलं आणि एवढी जर गरमी व्हायला लागली होती ना, आजूबाजूला झाडसुद्धा नव्हतं बसण्यासाठी. लग्न लावलं आणि लगेचच आम्ही बसलो होतो जेवायला. म्हणलं जेवण करावं आणि लगेचच सावलीला जावं कुठंतरी. जेवणामध्ये वांगा बटाट्याची भाजी, चपाती, भात, नंतर बुंदीचा लाडू, वरण आणि पापडी होती. माई तर मस्तपैकी पापडी जी आहे ना ती एन्जॉय करायला लागली होती. दुसरं तिनं काही सुद्धा खाल्लं नाही. तिनं फक्त पापडी खाल्ली, भातसुद्धा खाल्ला नाही तिनं. डाळ भात पण तिला खाऊ घालायला लागले होते, पण तिनं ते पण नाही खाल्लं आणि नंतर गेलो होतो आम्ही रिक्षामध्ये बसण्यासाठी. फायनली आम्हाला तिथं रिक्षामध्येच सावली भेटली. मग आम्ही तिथंच बसलो. माहीला बसवलं होतं सीटवर आणि जी पिल्ली आहे ना, तर ते खाली काय करायला लागला होता काय माहिती. त्या जिथं आपण पाय ठेवतो ना, तिथं बसून ते काहीतरी करायला लागला होता. तिथं आम्ही थोडेसे फोटो इथे काढले आणि मग खायची होती आम्हाला आईस्क्रीम. फायनली तिथं आईस्क्रीम पण आली होती. मग सगळ्यांनी तिथं आईस्क्रीम घ्यायचं ठरवलं. पण माझे जे आजोबा आहेत ना, त्यांनी सगळ्यांसाठी म्हणजे त्यांच्या पोरींसाठी, त्यांच्या नातवांसाठी आणि हे जे 2 पतरुंड आहेत ना, तर त्या दोघांसाठी मस्तपैकी सगळ्यांना आईस्क्रीम घेऊन दिली माझ्या आजोबांनी. आणि इथं माझे आजोबा किती प्रयत्न करायला लागले होते माहीला घेण्यासाठी, पण पोरगी कशी आहे अजिबातसुद्धा ऐकत नाही. अजिबातसुद्धा गेलीच नाही ते ना त्यांच्याकडं. जबरदस्ती त्यांनी घ्यायला लागली होती, तरी पण गेली नाही. आणि माही बघा, माहीचमध्ये काय ती शिवानी बघा कसं खायला लागली आईस्क्रीम, ती सगळ्याला दाखवू आणि इथं माही पण घेतली होती. तिनं चोकोबार घेतली होती आणि फायनली आपण माहीला घेतलं होतं आणि तिनं काय तिथं राहणंच झाली होती. मला घे म्हणायला लागली होती. अशा लग्नामध्येच कोणत्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या गाठीभेटी व्हायला लागली असते. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.